आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। सटाणा शहरातील राजकीय आकाशातून एक तेजस्वी तारा निखळला। सटाणा शहर व बागलाण तालुक्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे विजयराज वाघ उर्फ विजू आबा यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे। सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांच्या मनात आपुलकी निर्माण करणारा हा नेता आज काळाच्या पडद्याआड गेलाय। त्यांच्या जाण्याने केवळ एक व्यक्ती नाही तर एक विचार, एक धडाडीचा प्रवास अचानक थांबलाय। कॉलेजच्या जीएस पदापासून राजकारणात पाऊल टाकलेल्या विजू आबांनी आपल्या कर्तृत्वाने नगराध्यक्ष पदापर्यंत मजल मारली। कार्यकर्त्यांशी थेट संवाद, जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका आणि निर्णयक्षम नेतृत्व ही त्यांची ओळख होती। बागलाण तालुक्यातील राजकारणात ते एक मोठे नाव म्हणून ओळखले जात होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते खंदे समर्थक होते। अलीकडेच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता आणि नव्या राजकीय वाटचालीची तयारी सुरू होती। त्याच दरम्यान त्यांचा मुलगा सुमित वाघ यांनी सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केली होती। वडिलांचे स्वप्न, कुटुंबाची आशा आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा असलेला हा लढा निर्णायक टप्प्यात असतानाच विजू आबांचे जाणे सर्वांनाच हादरवून गेले। येत्या 21 तारखेला लागणाऱ्या निकालाचे स्वप्न अधुरेच राहिले। आज सटाणा शहर एका लोकप्रिय नेत्याला तर बागलाण तालुका एका अनुभवी मार्गदर्शकाला मुकलाय। विजयराज वाघ विजू आबा यांचे स्मरण कायम जनतेच्या हृदयात जिवंत राहील। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच बागलाण वृत्तांत परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली। बागलाण वृत्तांतासाठी सहसंपादक श्लोक भांबरे।